आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. लेट अस ऑल ओपन आवर बायबल्स अँड वी विल ओपन द गॉस्पल ऑफ लूक. लूक याचं शुभवर्तमान आणि आपण 9वा अध्याय आणि त्याच्या 57व्या वचनापासून वाचणार आहोत. शेवटचा जो पॅराग्राफ आहे, वर्स 57 ऑनवर्ड्स, 57 टू वर्स 62. आणि ते वाटेने चालत असता कोणी एक त्याला म्हणाला, जेथे कुठे तू जाशील तेथे मी तुझ्या मागे येईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरास कोठी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही. मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या बापाला पुरू दे. तेव्हा येशूने त्याला म्हटले, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे, परंतु तू जाऊन देवाचे राज्य गाजीव. तेव्हा आणखी एक जण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहेत त्यांचा निरोप घेऊ दे. पण येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो, असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही. या ठिकाणी येशू समोर 3 लोक आलेत आणि येशूने त्या तिघांनी इनफॅक्ट येशूला एक प्रश्न विचारलेला आहे. काही वेळेला येशू त्यांना प्रश्न विचारतो आणि काही वेळेला शिष्यांनी त्यांना किंवा काही लोकांनी त्याला प्रश्न विचारलेला आहे की आम्ही तुझ्या मागे येऊ का. सी इन दिस पर्टिक्युलर वर्स, ह्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या शेवट, विशेष करून या तिन्ही पार्ट्समध्ये असं म्हणलेलं आहे की ज्या ज्या वेळेला त्यांनी विचारलं की प्रभू आम्ही तुझ्या मागे येऊ का, तर कोणी ना कोणी काही ना काहीतरी कारण दिलेलं आहे ना. एक जण काय म्हणतो की प्रभू मला जाऊन पहिले माझ्या बापाला पुरू दे. एक जण म्हणतो की मला माझ्या घराची जाऊन पहिले विचारपूस करू दे. एक जण म्हणतो की मी तुझ्या मागे येईन. पण त्यावेळेला जेव्हा त्याला येशूनी सांगितलं की बाबा की फॉक्सेस हॅव होल्स अँड इवन बर्ड्सकडे त्यांचे नेस्ट्स आहेत, पण मनुष्याच्या पुत्राकडे डोकं टेकायला एक दगड देखील नाही. सांगायचं म्हणजे काय, येशूनी त्यांना कंडिशन सांगितली की तुम्हाला जर शिष्य व्हायचंय, माझ्या मागे यायचं आहे, तर तुम्हाला काय केलं पाहिजे. असंच उठला आणि चालायला लागला ह्याचा अर्थ असा होत नाही. तो म्हणला की एक परीक्षा येईल, एक वेळ अशी येईल ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की एखाद्या एक वेळेस मी मागे फिरावं किंवा मी मागे जावं. आणि त्याच संदर्भामध्ये तो शेवटचा जो व्यक्ती आहे, जेव्हा त्याला येशूने विचारले किंवा जेव्हा त्या व्यक्तीने येशूला विचारलेलं आहे की एक जण म्हणतो प्रभू मी तुझ्या मागे यायला तयार आहे, पण तो म्हणतो की पहिले मला जाऊन माझ्या घरच्यांचा निरोप घेऊ दे. इंग्लिशमध्ये फार सुंदर लिहिले. तो म्हणतो की आय विल फॉलो यू लॉर्ड, बट फर्स्ट लेट मी गो बॅक अँड से गुड बाय टू माय फॅमिली. तो म्हणतो ठीक आहे, मी येईल तुझ्या मागे, पण पहिले जाऊन मला काय करू दे, मला माझ्या घरच्या लोकांना सगळ्यांना बाय बोलून येऊ दे किंवा त्यांना सांगू दे की मी आता चाललोय. आता या ठिकाणी येशूने त्यांना उत्तर काय दिलं हे पहा. येशू त्यांना म्हणतो, नो वन पुट्स हिज हँड टू द प्लाव अँड लुक्स बॅक इज फिट फॉर द सर्व्हिस इन द किंगडम ऑफ गॉड. म्हणजे काय, तो म्हणतो की पण येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले की जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो, असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही. ज्यांनी कोणी नांगराला हात लावलेला आहे आणि त्याच्यानंतर तो मागे पाहतो, तो व्यक्ती उपयोगाचा नाहीये. हिअर जीसस वॉज टॉकिंग अबाउट बॅकस्लाइडिंग, है ना. येशू या ठिकाणी कशाबद्दल बोलायचा प्रयत्न करत होता की जर तुम्ही देवाच्या राज्यात एकदा आलेले आहात, जर तुमचं एकदा तारण झालेलं आहे, एकदा जर तुम्ही नांगराला हात लावलेला आहे, तर परत मागे वळून बघण्यामध्ये काय सेन्स आहे. कारण जो व्यक्ती पुन्हा एकदा मागे वळून पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी कसा उपयोगी पडेल. एवढंच नव्हे तर त्याचा विश्वास तो कसा, कारण त्याचं लक्ष कुठे, त्याचं लक्ष मागील गोष्टींकडे आहे. त्याला काय दिसतंय किंवा त्याला काय आठवतं, तर मागच्या गोष्टी त्याला आठवतात आहे. येशू त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होता की तुम्ही आता जर माझ्या मागे याची इच्छा जर धरता, तर तुम्ही लोकांनी पुढं पहा, तुम्ही पुढं तुमचं चित्त लावा, पुढं तुमचं दृष्टी लावा. अनेकांना असे कामं होते जे त्यांना करणं गरजेचं वाटत होतं, पण येशूने त्यांना सांगितलं ह्या सर्व कामांना तुम्ही आता विसरून जा, सोडून द्या.
आता ही गोष्ट आपल्याला आत्मिक जीवनात कशी लागू होती? एक व्यक्ती होता. उत्पत्तीच्या या पुस्तकामध्ये आपण त्याच्याबद्दल शिकतो, जो अनेक वेळेला प्रभूच्या सानिध्यातून तो मागे फिरत गेला किंवा एका प्रकारे तो मागे फिरत होता सारखं. आणि जी इच्छा देवाची होती त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट तो करत होता असं पण म्हणायला हरकत नाही. म्हणजेच काय, की ज्या वेळेला देव तुम्हाला सांगतो, की तू ही नांगर धर, ह्याच्यावर तू हात लावलेला आहेस, घेतलेला आहे, आता तू चल माझ्या मागे. पण तू ते न उचलता किंवा तू ते घेऊन माझ्या मागे न येता तू ते धरून बसलेला आहेस आणि त्याचप्रमाणे तू मागे देखील बघत आहेस. म्हणजेच व्हॉट इज ही ट्राइंग टू से दॅट यू कॅन बॅकस्लाइड एनी मोमेंट. कुठल्याही मिनिटाला तू काय करशील, तू तुझ्या मागच्या जीवनाकडे पाहून तुला त्या गोष्टींकडे परत जाण्यासाठी कधीही तुला पुन्हा एकदा एका प्रकारे उत्तेजन वाटू शकेल किंवा तुला टेम्पटेशन्स होऊ शकतात. नाव आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस वन पर्टिक्युलर मॅन. उत्पत्तीच्या या पुस्तकामध्ये एका व्यक्तीबद्दल असं म्हटलंय, की तो देवापासून 4 वेळा लांब झाला. 4 वेळा त्याचं पतन झालं, किंवा पतन नाही म्हणता येणार, पण तो बॅकस्लाइड झाला. ओके, बॅकस्लाइड झाला म्हणजे काय, की तो देवाच्या इच्छेच्या एक्झॅक्टली ऑपोजिट करायचा बघत होता किंवा तो त्याच्याच इच्छेप्रमाणे तो चालत होता. त्याला जे बरोबर वाटत होतं. इन शॉर्ट, तो जगाकडे, जसं आपण म्हणू शकतो ना, की एक व्यक्ती विश्वासात आल्यानंतर तो पुन्हा एकदा जगाकडे जेव्हा बघतो किंवा जगातल्या गोष्टींकडे तो पाहतो, तिथं लक्ष घालतो, तर त्याचं कसं आहे, त्याचा नाश व्हायची शक्यता परत कायम राहतात किंवा चालू राहतात. पण जो कोणी लक्ष देवाकडे लावून चालतो पुढं, तर तो व्यक्ती विश्वासात चालतो. तो त्या खात्रीत चालतो, की काही जरी झालं, पाऊल जसं म्हणतो, की काही जरी झालं तरी मरणे मला तर लाभ आहे, है ना. पण जो व्यक्ती नांगरावर हात ठेवून जर मागे वळून पाहत असेल, तर त्याच्यासाठी त्याच्या जीवाचा धोका आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाचा एक मोठा धोका बनून जातो. का? कारण त्याला ते जग पुन्हा एकदा कधी पण आकर्षित करू शकतं किंवा तो पुन्हा एकदा त्या जगामध्ये पुन्हा एकदा जाऊ शकतो. व्हॉट एम आय ट्राइंग टू गेट ॲट? आपण त्या व्यक्तीच्या जीवनामधनं पाहूया. आपण सर्वजण उत्पत्तीचा पुस्तक उघडूया. लेट अस ओपन द बुक ऑफ जेनेसिस. उत्पत्तीमध्ये असे अनेक देवाचे सेवक, अनेक देवाच्या लोकांबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्यामध्ये सर्वात प्रमुख जे आहेत ना, त्यातले 2-3 म्हणजे कुठले, तर एक तर याकोब आहे, एक तर युसुफ आहे, म्हणजे योसेफ आहे, आणि त्याचप्रमाणे अब्राहम आहे, इसाक आहे. असे भरपूर आपल्याला वाचायला मिळतात. पण वन ऑफ दिस कॅरेक्टर्स ज्याच्याबद्दल आपल्याला ॲक्च्युली त्याच्या आयुष्यातनं शिकण्यासारखे भरपूर काय, बऱ्याच वेळेला त्याच्याबद्दल वाचायला आपण त्याच्याबद्दल कमी वाचतो. आपण सर्वजण आज लोटाच्या जीवनामधनं पाहणार आहोत. लोट कोण होता? लोट जो होता तो अब्राहमाचा पुतण्या होता ना. ही वॉज अ नेफ्यू ऑफ एब्राहम. आणि लोट जो होता तो अब्राहमाबरोबर त्याच्या प्रवासामध्ये तो सामील होता, जेव्हा ते ऊरमधनं निघाले होते. आणि अनेक ठिकाणी जिथं जिथं अब्राहम गेला तिथं लोट पण गेला. जसं मिस्रामध्ये जेव्हा अब्राहम गेला होता तेव्हा लोट पण गेला होता. पण असं झालं होतं, की त्यानंतर एक अशी वेळ आली जेव्हा अब्राहम आणि लोट दोघं जण मिस्रातनं निघाल्यानंतर धनवान झाले होते किंवा एका प्रकारे वेल्दी झाले होते, रिच झाले होते. तर त्या दोघांच्या कामगारांमध्ये एका प्रकारे युद्ध होत होतं किंवा गैरसमज वाढू लागले होते. आणि त्या काळामध्ये किंवा त्या दिवसांमध्ये अब्राहमानी असा एक प्रपोजल लोट समोर ठेवला होता, की आपण असं करूया, आपल्यामध्ये भांडण न व्हावं म्हणून तू पाहिजे तर तू एका ठिकाणी जा आणि मी त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शनमध्ये मी जाईल. अब्राहमानी असं प्रपोजल ठेवलं, की आपल्यामध्ये असे भांडण नको किंवा हे वाद नको. तेव्हा लोट एक काम करतो आणि त्यानंतर आपण पाहतो, की लोटचं जीवन जे आहे किंवा लोटाचं जे जीवन आहे ते कुठं ना कुठं तो मागे पडत गेला किंवा एका प्रकारे तो चूक करत गेला. त्याचे 4 बॅकस्लाइडिंगचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत, की कशा प्रकारे तो त्याच्या जीवनामध्ये बॅकस्लाइड होत गेला. ओके, आज आपण सर्वजण उत्पत्ती ह्याचा 13वा अध्याय उघडूया आणि त्याचं सर्वात पहिले 10वं वचन वाचूया. उत्पत्ती ह्याचा 13वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. प्लीज ओपन विथ मी जेनेसिस चॅप्टर 13 अँड वर्स नंबर 10. हे त्यानंतरची घटना आहे, ज्या वेळेला त्या दोघांनी, अब्राहम आणि लोटांनी वेगळं व्हायचं ठरवलं होतं. आणि त्या ठिकाणी काय होतं असं आपण वाचूया. उत्पत्ती 13वा अध्याय आणि त्याच्यानंतर 10वं वचन आपण वाचत आहोत. त्यामध्ये असं म्हणलंय, की मग लोटाने आपले डोळे वर करून यार्देनीचे सर्व मैदान पाहिले,
पाहिले की तेथे चोहीकडे पाणी भरपूर आहे. यहोवाने सदोम व गमोरा यांचा नाश करण्यापूर्वी सोआरकडे तू जातोस त्या वाटेने लागणारे मैदान यहोवाच्या बागेसारखे मिसर देशासारखे होते असं लोटाला वाटलेलं आहे. बरोबर. व्हॉट डज लॉट थिंक वेन लॉट इज ट्राईंग टू थिंक अबाउट दिस प्लेस? त्या ठिकाणी जेव्हा तो हे वाचतो ना, तर लोट जेव्हा ते वाचतो तो कुठं डोळे लावतो, तर तो यार्देनेच्या पलीकडे म्हणजे त्या जमिनीकडे तो डोळे लावतो जिथं सदोम व गमोरा होतं. बरोबर. लोटनी सर्वात प्रथम चूक इथं केली होती. जेव्हा त्यांनी डोळे कुठं पाहिले होते किंवा कुठे लावले होते, त्यांनी त्याचे डोळे जे होते एका हिरवगार प्रदेशाकडे लावले होते, एका अशा जमिनीकडे लावले होते ज्याला पाहून त्याला असं वाटू लागलं होतं की इथं माझं कल्याण होईल किंवा मला भरपुरीने गोष्टी मिळत जातील. विचार करण्यासारखं असं आहे ना, कुठला व्यक्ती आहे जो वाळवंटामध्ये जाऊन किंवा वाळवंट निवडेल जाऊन राहायला? निश्चित वाळवंट तर कोणीच निवडणार नाही. बरोबर आहे. बट देर इज स्टिल एन ऑप्शन की तुम्ही कुठं जाऊन राहू शकता किंवा कुठली जागा राहायची आपण निवडतो हे कधी कधी आपल्या हातात जेव्हा असतं त्यावेळेला आपण चूक करू शकतो. तशीच प्रकारची चूक इथं लोटाने केली. कारण काय म्हणलंय त्यांनी सदोम व गोमोरा म्हणजेच त्या ठिकाणी जिथं यार्देन होतं, यार्देनाच्या पलीकडे, तिथं त्यांनी त्याचे डोळे लावले होते. सदोम व गमोरा जे होते ना ते त्यांच्या समृद्धीसाठी, त्यांच्या वेल्थसाठी फार प्रसिद्ध होते. आणि एवढंच नव्हे तर त्या सिटीमध्ये पाप तर होणारच होतं, वाढणारच होतं. बट व्हॉट डिड लॉट लुक फॉर? जेव्हा अब्राहमाने त्याला सांगितलं की तू तुझ्यासाठी एक जागा निवड, तेव्हा त्यांनी कुठली जागा निवडली? जिथं माझं कल्याण होईल, जिथं मी समृद्ध होईल अजून, है ना, जिथं माझं अजून समृद्धी वाढेल, माझा पैसा वाढेल, माझा व्यवसाय वाढेल, अशा प्रकारची जागा त्यांनी निवडली होती. आपण पाहतो अब्राहमाने त्याला पाहिजे असतं तर त्यांनी पण अशा प्रकारची जागा निवडली असती, पण त्यांनी काय ठरवलं होतं की तो तिथंच राहील. तो अशा ठिकाणी राहत होता जिथं एका प्रकारे दुष्काळ होता. अब्राहमामध्ये आणि लोटामध्ये हा फरक तिथं आपल्याला बघायला मिळतो की अब्राहम देवाच्या इच्छेप्रमाणे जायला किंवा करायला तो काय होता, तत्पर होता. तो वाट पाहत होता की देवाची इच्छा काय. पण लोट जो होता त्यांनी डोळे जसे लावले त्या हिरवेगार प्रदेशाकडे, त्यांनी ठरवलं मी इथं जाऊन राहणार आहे. जसं आज एका व्यक्तीला जर विचारलं बाबा तुझं ड्रीम सिटी कुठली आहे किंवा तुझी ड्रीम कंट्री कुठे आहे, तर मोस्ट ऑफ अस विल से दॅट वी वॉन्ट टू और वी वुड लाईक टू लिव्ह इन दिस पर्टिक्युलर स्टेट और दिस पर्टिक्युलर कंट्री. का? कारण तिकडं काय, तिकडं समृद्धी आहे, तिकडं एका प्रकारे पैसा आहे, तिकडं कम्फर्ट आहे ना. एका व्यक्तीला जर उदाहरण म्हणून विचारलं की बाबा तुला एक ऑप्शन दिला, चल तुला आफ्रिकाच्या सुदान देशामध्ये जर जाऊन राहायचं असेल किंवा तुला जर युएसच्या एका शहरामध्ये जर जाऊन राहायला जर दिला, तर कुठला निवडशील? तर जसा आपण विचार करू ना तसाच लोट तिथं विचार करत होता की मला आय वॉन्ट टू गो टू युएस. पण पाऊल त्याच्या पत्रामध्ये काय म्हणतो, पाऊल कलसीकरासच्या पत्रामध्ये काय म्हणतो की तुम्ही तुमचे डोळे कुठे लावा? तुम्ही तुमची नजर आकाशाकडे आणि आकाशातल्या गोष्टींकडे लावा. तुमची समृद्धी, तुमची संपत्ती तुम्ही आकाशामध्ये साठवा, तिथं गोळा करा. सी लॉर्ड मेड अ बिग मिस्टेक हिअर. विचार करण्यासारखं आहे ना, कारण पुढे जाऊन काय होतं, याच शहराचं नाश होणार आहे. आणि लोटानी काय केलं, हेच शहर त्यांनी निवडलं. पण कशामुळे? बिकॉज ऑफ वेल्थ. त्याला ते हिरवगार, म्हणून तिथं स्पेसिफिकली लिहिलंय की त्यांनी जेव्हा ते पाहिलं तर त्याला ते हिरवगार देश असं दिसलं. दॅट इज हाऊ ही मेड दॅट डिसिजन. जिथं हिरवं दिसतंय तिथं मी जाईल. का? कारण तिथं त्यावेळेला त्यांची संपत्ती त्यांच्या गुरढोरांनी किंवा त्यांच्या कळपांनी ते मोजत होते. जितकं जास्त तुमच्याकडे कळप असेल तितकं जास्त तुम्ही समृद्ध किंवा वेल्दी असे म्हणले जात होते. आणि जिथं हिरवगार प्रदेश असेल तिथं तुझे जे कळप आहे, तुझा फ्लॉक जो आहे तो वाढणारच आहे. सर्वात प्रथम मिस्टेक दॅट लॉट डेड किंवा जिथं तो मागे पडला तर काय होतं, इट वॉज choosing Sodom and Gomorrah. Why? Because it was a wealthier place, a greener place. है ना. आता त्याला या गोष्टींचं भान असलं पाहिजे होतं, कारण तो नुकताच मिस्रातून निघाला होता. तो नुकताच अशा एका देशातून आला होता जिथं ऑलरेडी खूप समृद्धी होती. म्हणून त्यांनी असं लिहिलंय की मिस्रासारखी ती जागा होती. जसं मिस्र होतं ना तशी ती जागा होती. अँड ही मेड दॅट डिसिजन, राईट. नाव लेट मी कम टू द सेकंड पॉइंट की लोट दुसऱ्या वेळेला कुठं मागे पडला
किंवा कुठं तो त्याच्या डिसिजन्समध्ये तो चुकला. आपण सर्वजण 13वा अध्याय आणि ह्याचं 12वं वचन वाचूया. विल रीड द वर्स नंबर 12. ओके, चॅप्टर 13 अँड वर्स नंबर 12. बघूया इथं काय लिहिलंय. इथं असं लिहिलंय, अब्राहम कनान देशात राहिला व लोट मैदानातल्या शहरांमध्ये जाऊन राहिला आणि तो सदोमापर्यंत आपला डेरा देत देत गेला. सदोमापर्यंत तो आपला डेरा देत देत गेला. असं म्हणलेलं आहे की इब्राहिम लिव्ड इन द लँड ऑफ केनन while Lot lived among the cities of the plain and pitched his tents near Sodom. त्यांनी त्याचं जे तंबू आहे किंवा त्याचा जो डेरा आहे तो कुठं लावला त्यांनी? सदोम, म्हणजे ज्या शहराला किंवा ज्या नगराला त्याच्या पापासाठी ओळखलं जाणार होतं आणि आज देखील ओळखलं जातं, त्या शहरामध्ये तो जाऊन किंवा त्याच्या जवळ, अधिक जवळ जाऊन तो आपला तो डेरा लावत आहे ना. व्हॉट इज ही ट्राईंग टू डू? जेव्हा त्या ठिकाणी ते लोक डेरा लावायचे ना किंवा त्यांचा मंडप बांधायचे ना, तर ते एका प्रकारे काय होतं माहिती का? इट इज लाईक दे वर ट्राईंग टू मेक देअर परमनंट ॲड्रेस. दे वर मुव्हिंग अँड दे वर फिक्सिंग देअर परमनंट ॲड्रेस. लोटांनी काय केलं? त्यांनी पहिले एक शहर निवडलं, एक जागा निवडली आणि मग तिथं त्यांनी डेरा लावला. आता डेरा जर लावला असता तर त्याच्यावरनं आपल्याला कळालं असतं की त्याचे इंटेन्शन्स काय. इथं जे आपण वाचलं त्याच्यामध्ये काय म्हणलंय, तो डेरा देत देत गेला. म्हणजे काय? त्याचे इंटेन्शन्स काय दिसतात ह्याच्यातनं? इथून हालायचं नाहीये, ही जागा मी निवडली, मला इथं माझा परमनंट ऍड्रेस झालेला आहे. अनेक वेळेला आपण पण आपल्या जीवनामध्ये आपला डेरा पापाच्या जमिनीमध्ये जाऊन बांधतो आणि तिथून हालायची आपल्याला इच्छा होत नाही. कारण काही पाप असे असतात ज्याच्याने आपल्याला सुख मिळतं है ना, ज्याच्याने आपल्याला आवडतं किंवा ज्याच्याने आपल्याला कुठला तरी फायदा देखील होऊ शकतो. साधं उदाहरण घेऊया. तुम्ही जर बिझनेसमॅन असाल किंवा तुम्ही अशा प्रकारच्या नोकरीमध्ये असाल जिथं खोटं बोलावं लागतं, तर तुम्ही काय कराल? कारण खोटं बोलल्याने तुमचा फायदा होतोय किंवा तुमचं कुठलं तरी काम जे आहे ते होत आहे. सी, समटाइम्स वी लाईक टू बिल्ड आवर टेंट्स इन सच प्लेसेस विच विल बेनिफिट अस. आणि आपल्याला अशी इच्छा होती की आता मला इथं काय व्हायचंय, इथं माझं परमनंट ॲड्रेस करायचं. सेकंड बॅकस्लाइडिंग. पहिली गोष्ट काय केली त्यांनी तिथं डोळे लावले. जे पाऊल पुढे जाऊन म्हणतो की तुम्ही आकाशाकडे डोळे लावा, तिथं संपत्ती साठा. दुसरी गोष्ट, ह्यानी इथं ह्याचा परमनंट ॲड्रेस केलाय. आणि येशू काय म्हणतो एका धनवान व्यक्तीला, तू तुझं सर्व संपत्ती जी आहे ते विकून माझ्या मागे ये. आठवतो तो धनवान व्यक्ती? आणि इथं लोट जो आहे तो काय करत गेला, तो डेरा वाढवत 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 मोठा होत गेला. नाव सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. आपण सर्वजण त्याचा तिसरा पॉईंट पाहूया, हिज थर्ड बॅकस्लाइडिंग. आपण 19वा अध्याय उघडूया. उत्पत्ती ह्याचा 19वा अध्याय, जेनेसिस चॅप्टर 19 आणि आपण त्याचं पहिलं वचन वाचूया. जेनेसिस चॅप्टर 19 आणि आपण त्याचं पहिलं वचन वाचणार आहोत. दिस इज हिज थर्ड बॅकस्लाइडिंग. मग असं म्हणलेलं आहे की आणि संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता आणि लोट त्यांना पाहून त्यांना भेटायला उठला आणि त्याने भूमीकडे लावून नमन केले. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी लोट जो आहे तो कुठं बॅकस्लाइड झाला किंवा कुठं त्याच्याकडनं काही चुकलेलं आहे. ठीक आहे, सी रीड इट अगेन. काय म्हणलं तिथं असं म्हणलेलं आहे की तेव्हा लोट काय करत होता, जेव्हा ते देवाचे 2 दूत तिथं आले होते सडोम गमोराचा नाश करण्यासाठी किंवा त्या लोटाला तिथं सावध करण्यासाठी, तर तिथं असं म्हणलेलं आहे की तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. आता मी जस्ट रिसेंटली कन्फर्म केलंय वेशी म्हणजे काय. नो डाऊट इंग्लिशमधनं पण हे आपल्याला स्पष्ट होतं की वेशी म्हणजे इट इज सेड दॅट लॉट वॉज सिटिंग ॲट द गेट्स ऑफ सॉडोम. म्हणजे तो सदोम आणि गमोरा जे शहर होतं, जे नगर होतं ना, त्यांच्या गेट्समध्ये बसला होता. तो त्यांच्या द्वारांमध्ये बसलेला किंवा वेशीत तो बसला होता, फाटकांमध्ये बसला होता. आता प्रश्न हा आहे की तुम्ही म्हणाल की अरे बाबा इथं त्यांनी कुठं चूक केली, इथं त्याच्याकडनं कुठं बॅकस्लाइड झालेला आहे तो. ओके, वेशीत बसणारे लोक साधे लोक नव्हते. त्या काळी वेशीत बसणारे लोक जे होते ना, ते एका प्रकारे त्या नगरामध्ये, त्या समाजामध्ये एका प्रकारचा अधिकार किंवा हुद्दा किंवा एक पर्सनॅलिटी मेंटेन करणारे लोक होते. त्यांची ओळख होती. दे हॅड सम काइंड ऑफ आयडेंटिफिकेशन. तुम्ही म्हणाल असं कुठं लिहिलंय? ठीक आहे, आपण सर्वजण अनुवाद उघडूया. लेट अस ओपन ड्यूट्रॉनॉमी अँड चॅप्टर नंबर 21.
ड्यूट्रॉनॉमी चॅप्टर नंबर 21, अनुवाद ह्याचा 21वा अध्याय आणि अनुवाद 21 आणि त्याचा अनुवाद 21 आणि त्याचं 19वा वचन मी वाचत आहे. अनुवाद 21 आणि त्याचं 19वा वचन. ड्यूट्रॉनॉमी 21 अँड वर्स 19. तर त्याच्या बापाने व त्याच्या आईने त्याला धरून बाहेर काढावे आणि त्याला त्याच्या नगराच्या वडिलांकडे त्यांच्या वस्तीच्या वेशीत न्यावे. काय म्हणलं होतं इथं? या ठिकाणी एका प्रकारचा न्याय, ओके, एका प्रकारची शिक्षा आहे की देव सांगतो की काय केलं पाहिजे. वी आर नॉट फोकसिंग ऑन दॅट राईट नाव. आपण कशावर फोकस करतोय की जर एक व्यक्ती चुकलाय किंवा त्याच्याकडनं काही चूक घडली तर त्याला काय केलं पाहिजे. त्याच्या आई वडिलांनी त्याला कुठं नेलं पाहिजे? शहरांच्या वडिलांकडे, नगराच्या वडिलांकडे, जे कुठे बसलेले आहेत, जे त्याच्या वस्तीच्या वेशीत बसलेले आहेत. वडील कुठं बसत होते? एल्डर्स जे होते त्या नगरातले, एल्डर्स म्हणजे एका प्रकारचे प्रमुख, अथॉरिटेटिव्ह पर्सन आपण असं समजूया. ते कुठं बसायचे? तर ते लोक वेशीत बसायचे, म्हणजे ते लोक गेट्समध्ये बसायचे नगराच्या. लोट जो होता ना, तो असा तसा व्यक्ती नव्हता. तो सदोम गोमोरामध्ये एका प्रकारचा एक हुद्दा त्यांनी धारण केला होता किंवा तो एका प्रकारचा वेल नोन पर्सन झाला होता. तुम्ही विचार कराल तो काय तिकडं काय गेटमध्ये बसून काय करत होता? तो काय वाट पाहत होता या दूतांची? असं नाहीये. किंवा तो त्या भिकाऱ्यांमधला होता की जो गेटमध्ये बसून लोकांची आल्यानंतर वाट पाहतो आणि त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा करतो, असाही नाहीये. तो धनवान होता. ही वॉज रिच. देन व्हॉट वॉज लॉर्ड डुईंग ॲट दॅट गेट? ड्यूट्रॉनॉमी अनुवाद आपल्यासाठी हे स्पष्ट करतं की गेट्समध्ये किंवा वेशीत बसणारे लोक जे होते ते कोण होते? तर ते वडील लोक होते, म्हणजे एका प्रकारचे एल्डर्स, एका प्रकारचे आयडल्स, है ना, अथॉरिटेटिव्ह पीपल. आता तुम्ही मला म्हणाल की ठीक आहे, अथॉरिटेटिव्ह पीपल आहे, म्हणजे ह्याच्यातनं लोटानी कुठं चुकला किंवा त्याच्या बॅकस्लाइडिंग कुठं झालेलं आहे? विचार करण्यासारखं असं आहे ना की अजून पण अब्राहम देवाचा मार्ग किंवा देवाची योजना समजून घेण्यासाठी, ओळखून घेण्यासाठी तो वाट पाहत होता. अब्राहम अशा देशात राहतोय, अशा शहरामध्ये राहतोय ज्याच्याबद्दल अजून त्याला माहित नाही की मला पुढं कुठं जावं लागेल, काय करावं लागेल. तो तिथं ऍडजस्ट करत होता. पण इथं लोट वाढत गेला आणि वाढत जात तो एका प्रकारचा अथॉरिटेटिव्ह पर्सन तो बनला होता. विचार करण्यासारखं हे की तो अथॉरिटेटिव्ह पर्सन झाला तर काय चुकलं? तो एका प्रकारच्या अथॉरिटीवर जाऊन तो त्या शहरामध्ये स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करत होता. त्या शहरामध्ये तो एका प्रकारचा एक असा तो बनत होता, है ना. आता तुम्ही म्हणाल असं तर नाहीये, कारण पेत्र म्हणतो की तो तर एक नीतिमान व्यक्ती आहे. निश्चित लोट जो होता तो एक नीतिमान व्यक्ती होता, पण त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या घराण्यावर काय परिणाम झाला आपण आता त्याच्या 4थ्या बॅकस्लाइडिंग मधनं पाहणार आहोत. हिज 4th backsliding where Lot made a mistake. आणि त्याचे परिणाम काही त्याच्या घरच्या लोकांवर झाले होते. तर वाचूया आपण 19वा अध्याय आणि त्याचं 32वा वचन आणि 33वा वचन. जेनेसिस चॅप्टर 19 आणि वर्स 32 अँड वर्स 33. आपण पाहतो की लोट जो आहे ना, तो आता जस्ट नगरातनं बाहेर आलेला आहे. ते देवदूतांनी त्यांना वाचवलं आहे. आणि लोटाची पत्नी जी आहे ती तिथं मिठाचा खांब झाली आहे. शी हॅज टर्न्ड इनटू अ सॉल्ट पिलर. पण आता नेक्स्ट काय होतं पाहूया. ज्या वेळेला देवदूत त्याला म्हणतात की तू इथं थांबू नकोस, इथून लांब जा, दुसऱ्या नगरामध्ये जा, तर लोट त्यांना काय म्हणतो माहितीये का? लोट म्हणतो नको, लांब नको जायला, मी इथंच थांबतो. सदोम गमोराच्या शेजारच्या गावामध्येच मी वसतो, तिथंच मी राहील. आणि त्यावेळेला तिथं ते देवदूत जे होते ते त्याला म्हणतात की इथं का राहतोस, तू लांब जा, तिकडं जा, इथं नको राहू. पण तो म्हणतो नको, मी इथंच राहील. वाय? ज्या भूमीमध्ये तो राहत होता, ज्या प्रदेशामध्ये तो राहत होता, त्याचा प्रभाव त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात झाला होता की त्याला ती जागा सोडणं अवघड झालं होतं. आणि म्हणून बरेच वेळेला संपत्ती आणि पैसा आणि एका प्रकारचा असा हुद्दा मिळवलेला एक व्यक्ती कसं काय ही जागा सोडून सहज कुठल्या पण दुसऱ्या गावामध्ये जाऊन वस्ती करेल, है ना. त्याला ते इझिली सोडवत नव्हतं. आणि कधी कधी पापात आपण जीवन जगत असताना आपल्या बरोबर पण हेच होतं
की आपल्याला पापाला सोडावं असं वाटत नाही, कारण आपल्याला असं वाटतं की नाही, ह्याच्यातनं माझा फायदा आहे, ह्याच्यातनं मला खूप काय मिळालं होतं, मला रेकग्निशन मिळालं होतं, मला पोझिशन मिळालं होतं, आय हॅड बिकम वेल्थी ऑल्सो. पाहूया इथं काय म्हणलेलं आहे. मग त्याची ज्या वेळेला ते 2 मुली होते ते काय म्हणतात, तर ते म्हणतात की चल आपण आपल्या बापाला द्राक्षरस पाजू व त्याच्यापाशी निजू व आपल्या बापाचा वंश चालवू. आणि त्या रात्री त्यांनी आपल्या बापाला द्राक्षरस पाजला आणि मग वडील जाऊन आपल्या बापाशी निजली आणि ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला समजले नाही. शास्त्र असं सांगतं की दोन्ही बहिणींनी किंवा दोन्ही मुलींनी हा निश्चय केला की त्यांना अशी भीती वाटली की बाबा आता आपण काय करायचं, आपण आई तर नाही राहिली आता, मग मग आपण एक काम करू, पापाचा वंश वाढवण्यासाठी आपल्याकडे आपले आता जे होणारे नवरे होते ते पण आपल्याबरोबर आलेले नाहीयेत, त्यांचाही सदोम गमोरामध्ये नाश झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला माहित नाही आपलं काय होईल. तर त्यांनी काय केलं, लगेच डिसिजन घेतलं. नेक्स्ट डे ते म्हणतात ठीक आहे, चला आपण आपल्या वडिलांकडून आपला वंश वाढूया. आणि म्हणून ते त्यांच्या वडिलांकडनं जाऊन त्यांच्या वडिलांबरोबर जाऊन ते निसतात. ते पण कसं, त्याला फसवून, त्याला द्राक्षरस पाजून. नाव टेल मी दिस, ह्या मुली असे का करतात? या मुलींनी जे केलं ते असं का केलं? लोटच्या मुलींनी हे अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये का आले? कारण लोटनी काय केलं होतं, त्यांनी त्या ठिकाणामध्ये राहणं हे गरजेचं समजलं होतं. लोटनी सदोम गमोरा निवडला होता. लोटनी त्याच्या स्वतःची समृद्धी तिथं वाढवली होती किंवा स्वतःची संपत्ती तिथं तो वाढवत गेला, त्याचं स्वतःचं रेकग्निशन वाढवत गेला आणि त्यामुळे त्याच्या घराण्यांना काय झालं होतं, त्या सिटीची, त्या जागेची एका प्रकारे लगाव झाली होती. त्या सिटीमधल्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींचा प्रभाव त्याच्या घरावर पण होत होता, त्याच्या मुलांवर आणि त्याच्या बायकोवर पण देखील झाला होता. आणि म्हणून त्याच्या मुली जे आहेत ते अशा पापी विचारांनी काय करतात किंवा एका अशा प्रकारच्या विचारांनी ते काय करतात, ते काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतात. का काय ते वृद्ध होणार होते दुसऱ्या दिवशी? का त्यांना अजून दुसरे कोण मुलं मिळाले नसते? का देवाने त्यांच्यासाठी कुठलं चांगलं कुटुंब ठेवलं नसतं? अशा कुठल्या गोष्टी आहेत का? का सगळे पुरुष जगातले सगळे मेले होते? असं काय होतं का? असं नाहीये. मग का लोटच्या मुलींनी असा विचार केला? कारण सदोम गमोराचा जो प्रभाव होता, त्याचा प्रभाव त्याच्या मुलींवर तो इतक्या मोठ्या प्रमाणात झाला होता. आणि म्हणून त्यांनी त्याला फसवलं. एवढंच नाही तर त्याला द्राक्षरस पाजून त्याला फसवलं. विचार करण्यासारखं असं आहे ना, की लोट जो आहे तो निश्चित देवाचा एक नीतिमान पुरुष होता. तो न्यायी पुरुष, म्हणजे ही वॉज अ रायचियस मॅन. पेत्र ह्या गोष्टीची आपल्याला काय करतो, कन्फर्मेशन देतो. पण लोटचे काय डिसिजन्स, लोटाने जे निर्णय उचलले त्याच्या जीवनामध्ये, ज्या वेळेला त्यांनी सर्वात पहिले त्या हिरवगार प्रदेशाकडे डोळे लावले, तिथंच तो चुकला. त्यांनी अब्राहमाला हे सांगितलं पाहिजे होतं की काही हरकत नाही, मी माझ्या चाकरांना, मी माझ्या नोकरांना, मी त्यांना माझ्या हुद्द्याखाली घेईल किंवा मी माझ्या त्यांना आदेशाखाली घेईल आणि मी त्यांना सांभाळेल. आपल्यामध्ये हे वाद होणार नाही. किंवा जरी तू म्हणतोस ठीक आहे, मी थोडं दुसरीकडे जातो, पण सदोम गमोरा इथं हिरवगार प्रदेश दिसतंय म्हणून इथं जाणं हे मला काही बरोबर वाटत नाही. देवाने ऑलरेडी दिलंय. जर तो असं बोलला असता तर एखाद्या एक वेळेस त्याच्या परिवाराचं, त्याच्या कुटुंबाचा अशा प्रकारे नाश किंवा अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यावर आली नसती. एवढंच नव्हे तर तुम्ही पहा, ज्या वेळेला तो तिथं जाऊन राहतो, तो त्याचा डेरा बांधतो, त्याचा तंबू बांधतो, मंडप बांधतो, त्याचं घर बांधतो, तर तो फक्त बांधत नाही तर तो वाढवत जातो. जसं आजच्या काही घरामध्ये आपण पाहतो ना, मेनी टाइम्स people will buy a property and very soon we will see that they will start increasing it, है ना, इथून भिंत आणि मग आपण आपली जागा वाढवत जातो. का? कारण जसं लोटाने त्याची ऍड्रेसला परमनंट करायचा विचार केला, त्याचप्रमाणे इथं आपण पण त्या प्रकारे जगायचा प्रयत्न करतो. पण ठीक आहे, आपण कधी कधी त्या गोष्टींचा इतका मोठ्या प्रमाणात विचार करत नाही, पण ही गोष्ट लोटासाठी महागात पडली होती. कारण जिथं तो डेरा वाढवत गेला, त्याच्या मनामध्ये ती वृत्ती बनत चालली होती की बस, मला हे शहर आवडलेलं आहे, मला हे देश आवडलेलं आहे, इथून पुढे मला इथून कुठं दुसरीकडे जायची गरज नाही. सर्व काय मला जे पाहिजे ते मला इथं मिळतं. जे माझ्याकडे नव्हतं ते मला अधिक मिळालेलं आहे. जे मी कधी नव्हतो आयुष्यात तशा प्रकारचा हुद्दा मला मिळालेला आहे. तुम्ही विचार करा, त्याच नंतर
तिसरी गोष्ट म्हणजे काय, चौथी गोष्ट म्हणजे काय, त्याच्या तिथं राहण्यामुळे त्यांनी ती जागा जी आहे त्याच्यामध्ये इतकं त्याचं मन गुंतवून ठेवल्यामुळे त्याच्या परिवारावर अशा प्रकारचा परिणाम होत गेला, प्रभाव होत गेला, की त्यांनी पण त्या शहराच्या पापांचं कुठं ना कुठं त्यांच्या जीवनामध्ये ते दिसू लागलं होतं. कारण आपण पाहतो, की लोटची बायको जी होती, लोटची पत्नी जी होती, तिने मागे वळून पाहिलं. का मागे वळून पाहिलं? कारण तिला ती जागा सोडावीशी वाटली नाही. तिला त्या जागेवर प्रीती होती, प्रेम होतं, तिला आवडत होती ती जागा. भले तिथं पाप होतं. बऱ्याच वेळेला ना, पापामध्ये जीवन जगणं असंच असतं. आपल्याला पापाचं जीवन कधी-कधी पहिले-पहिले टोचेल, पण नंतर त्या जीवनामध्ये आपल्याला त्या त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही. जरी आपल्या आजूबाजूला पाप असेल, आपल्याला काही फरक पडत नाही. पण ती जागेवरची प्रीती आपली वाढू लागते, कारण आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळत जातात. आणि म्हणून लोटची पत्नी जी आहे ना, तिथं ती काय करते, मागे वळून पाहते. तुम्ही विचार करा ना, जर आज तुम्हाला जर सांगितलं, की वरून अग्नी उतरून येणार आहे, तर आपण शांत बसू? आपण पळत जाऊ, हे की नाही? पण लोटनी काय केलं? तो देखील असं म्हटलेलं आहे, की देवदूत त्याचा हात धरून त्याला घेऊन आले. का हात धरायची गरज पडली? लहान मुलं ज्यावेळेला एका प्रकारे जिद्द करतात किंवा एका प्रकारचे हट्टी स्वभावाने ते हलत नाही, की नाही, नाही मला नाही जायचं. तर आपण त्यांना हात धरून घेऊन जातो. का? कारण त्यांची इच्छा नसती. तसंच इथं लोटची पण इच्छा नव्हती. आपल्याला या पवित्र शास्त्रातनं कळतं. म्हणून असं म्हणलेलं, की देवदूतांनी त्याचा व त्याच्या पत्नीचा व त्याच्या संपूर्ण घराचा म्हणजेच त्याच्या मुलींचा हात धरून त्यांना ओढून त्या शहरातून बाहेर आणलं होतं. समटाईम्स लिव्हिंग इन सिन विल मेक अस वॉन्ट सिन. म्हणजे कधी-कधी पापाच्या अवतीभोवती जगत असताना आपल्याला पाप एका प्रकारे सोडावंसं वाटणार नाही किंवा त्याच्यापासून लांब जाणं वाटणार नाही. आणि त्याचप्रमाणे त्याचा परिणाम त्याच्या परिवारावर असा झाला होता, कारण त्यांच्या मुलींना कुठून ही दुर्बुद्धी सुचली किंवा कुठून या गोष्टींचा विचार आला, की त्यांना असं वाटलं, की सर्व मानवजातीतले सर्व पुरुष मेलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी कुठले नवरे उरलेलेच नाही, कुठलं कुटुंब उरलंच नाही. आणि म्हणून ते जाऊन अशा प्रकारे एक विचार करू लागतात. या विचार करण्यामागे त्यांचं कारण काय होतं? कारण ते तिथं राहत होते. नाऊ टू जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल, ओके. जर कुठलं कुटुंब कालच कालच का परवाच येस्टरडे वी हर्ड अ स्टोरी. एका पालकानी एका एका देवाच्या सेवकानी अशी एक एक्झाम्पल दिली. तो म्हणतो, की त्याला एका 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 सिस्टरचा फोन आला आणि ती बहुतेक न्यूझीलंडमध्ये राहणारी होती का आय डोंट नो, कुठेतरी एका वेस्टर्न कंट्रीमध्ये राहणारी होती प्रॉबब्ली. आणि त्या ठिकाणी ती ती सिस्टर जी आहे इंडियनच आहे, पण तिथं जाऊन त्यांची फॅमिली तिथं सेटल झालेली आहे आणि कितीतरी वर्ष गेलेले आहेत ते तिथंच राहतात. त्यांची मुलं पण तिथंच वाढत आहेत. तर ती म्हणली, की ती एक दिवशी तिने त्या पास्टरांना फोन केला, जे इंडियामध्ये आहेत. त्यांना फोन करून सांगितलं, की "पास्टर, मी खूप त्रासात आहे. मला खूप खूप वेदना पोहचत आहेत." तर ते म्हणले, "काय झालं?" तर ती म्हणली, की "माझ्या घरामध्ये सर्व काही उलटं-पालट झालेलं आहे किंवा माझ्या घरात सर्व काही देवाच्या विरुद्ध चाललंय." तर ते म्हणले, "का? काय झालं असं?" तर ते म्हणले, "तुम्हाला तर माहिती आहे, की माझी मुलं जी आहेत ते आज्ञा पाळत नाही किंवा एका प्रकारे ते हट्टी आहेत. ते देवावर विश्वास ठेवत नाही." तर ते म्हणले, "हां, ठीक आहे मग?" पण आता तर त्यांनी त्यांचा स्वतःचा जेंडर पण चेंज करायचा निर्णय घेतलेला आहे. ती जी सिस्टर होती ती इतकी त्रासलेली होती, की ती जाऊन त्या पास्टरांना म्हणते, की "मला कळत नाही मी माझ्या मुलांना कसं समजवू? नाऊ यू टेल मी, ही गोष्ट अशी का घडली?" कारण ज्या जागेमध्ये ते राहतात, त्या जागेचं जे विचार आहे, त्या जागेचे जे प्रभाव आहेत, ते त्या किंवा जे लाईफस्टाईल आहे, त्याचं काय झालं त्यांच्यावर प्रभाव पडला. निश्चित आज आपण जगामध्ये पाप इतकं वाढलंय, की आज पूर्ण जगामध्ये कुठेही जा, हे विचार तर असणारच आहेत. बरोबर आहे ना? पण कर्तव्य कोणाचं होतं किंवा काम कोणाचं होतं? घरातल्या प्रमुखाचं, वडिलांचं, मोठ्या भाऊ-बहिणींचं. एवढंच नाही, तर आपण पाहतो, की लोटची पत्नी मागे पाहते, है ना? बॅकस्लाइडिंग इज समथिंग दॅट कॅन हॅपन टू एनीबडी. हे कोणालाही होऊ शकतं, कधीही होऊ शकतं. आणि विशेष करून हे कोणाबरोबर होतं माहिती आहे का? तर विश्वासणाऱ्यांबरोबरच होतं किंवा जे लोकं मार्गात चालत आहेत ना, त्यांच्याबरोबरच बॅकस्लाइडिंग होतं. कारण जो व्यक्ती ऑलरेडी मागे आहे, जो ऑलरेडी पापी जीवन जगत आहे, त्याला तर कधी काही फरक पडणारच नाही. पण येशूनी सांगितलं, की जर तू एकदा नांगरावर हात घातलेला आहेस, तर तू मागे वळून पाहू नकोस. म्हणजेच काय? ही इज सेइंग, लेट गो ऑफ युअर ओल्ड लाईफ.
पाऊल काय म्हणतो की मी माझ्या जुन्या स्वभावाला आता ठार मारलेलं आहे आणि मी आता ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन जगत आहे. आय नो लॉंगर कॉल माय सेल्फ ॲज पॉल, बट क्राइस्ट लिव्हज इन मी. त्याच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स होता, तो म्हणतो की आता मी मागच्या जीवनाकडे पाहत पण नाही, पण मी माझी नजर कुठं लावली आहे? पुढं लावली आहे. एका ख्रिस्ती जीवनामध्ये पुढं नजर लावून ठेवणं फार गरजेचं आहे. कारण आज संपूर्ण जग जे आहे ना, ते एका प्रकारे सदोम गमोरा होत चाललेलं आहे. एका प्रकारे झालेलंच आहे ना. पूर्ण जग सदोम गमोरा झालेलं आहे. आज आपण कुठं जाऊ शकत नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की आज आपल्या सर्वांना, देवाच्या विश्वासणाऱ्यांना, देवाच्या लोकांना एका प्रकारे हा धोका आज आहे की नाहीये, की आपल्यावर टेम्पटेशन्स येत राहतील. म्हणून प्रभूंनी सांगितलं की तुम्ही प्रार्थना करत राहा की तुम्ही परीक्षेत पडू नये. वेळ येत आहे, अंधकार येत आहे, आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पुढं काय व्हावं, तुम्ही सफल व्हावं, तुम्ही त्याच्यातनं पास व्हावं, म्हणून तुम्ही प्रार्थना करा. वाय वॉज ही सेइंग दिस? कारण त्याला माहित होतं की संपूर्ण जगाची हालत जी आहे ती सदोम गमोरासारखी होणार होती. आता विचार करण्यासारखं असं आहे ना की देवानी ज्या वेळेला शेवटच्या येणाऱ्या गोष्टींबद्दल जे चिन्ह दिलं होतं ते हेच होतं. आपण एक शेवटचं वचन उघडूया अँड लेट अस सी व्हॉट इट सेज देअर. लूक ह्याचा 17वा अध्याय, आपण हे शेवटचं वचन वाचूया. लूक ह्याचा 17वा अध्याय. प्लीज ओपन विथ मी गॉस्पल ऑफ लूक, वर्स नंबर 28. प्लीज रीड विथ मी. असं म्हणलंय, It was the same in the days of Lot. People were eating and drinking and buying and selling, planting and building. But the day Lot left Sodom, fire and sulfur rained down from heaven and destroyed them all. इथं पुन्हा एकदा कशाची उल्लेख केलाय? कुठल्या देशाचा उल्लेख केला गेलेला आहे? त्याच देशाचा आहे ना, ज्या देशाला सदोम गमोरा म्हटलं गेलेलं आहे, ज्याला लोटांनी काय केलं होतं, असं समजलं होतं की ही तर हिरवीगार नगर आहे, इथं तर मी खूप धनवान होऊ शकतो, माझं कल्याण होईल. सी, देर इज अ व्हेरी बिग चान्स है ना. कारण काय म्हणलेलं आहे की सैतान कसा आहे माहिती आहे का? सैतान असा आहे की तो म्हणलाय की तो एक गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. म्हणजे ही इज लाईक अ प्राउलिंग लायन. तो थांबलाय, तो टपलाय, तो आपल्याला पापात पाडण्यासाठी किंवा आपल्याला भूल पाडण्यासाठी. प्रश्न हा आहे की देवाच्या येण्याची जी वेळ आहे ती इतकी जवळ आलेली, येशूचं येणं इतकं जवळ आलेलं की ही कॅन कम एनी मिनिट. ट्रुली टेक अ लुक अराउंड यू है ना. आजचं जग बघा आणि आजचं हे सदोम गमोरा बघा, काय फरक दिसेल का? नाही. जसं लॉकडाऊन सुटलं, सर्वजण काय करणार आहेत? बॅक टू व्हॉट वी वर डुईंग. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज, या दिवसांमध्ये आपण सावध राहणं अधिक गरजेचं आहे. असं होऊ नये की ज्या वेळेला येशू पुन्हा येत आहे त्यावेळेला आपण नांगरावर हात घातलेला होता, किंवा आपण नांगरत असताना कुठल्या कारणामुळे आपण मागे वळून पाहिलेलं आहे. आज जर आपल्या स्वभावामध्ये आज अशी कुठली पण गोष्ट असेल ज्याच्याबद्दल पाऊल, येशू आणि अनेक वचनातनं आपण शिकतो की ते आपल्या अंतःकरणात, आपल्या जीवनामध्ये नसावेत, तर आज देवाकडे आपण येऊन ऑनेस्टली ही प्रार्थना करूया की देवा ही कबुली करूया की आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आम्ही तुझं प्रार्थना करतो की आम्हाला ह्याच्यापासून, मागे फिरण्यापासून वाचव. आम्हाला खूप इच्छा होती प्रभू. समटाइम्स वी आर नॉट ऑनेस्ट है ना. ऍक्च्युली आपण ऑनेस्ट राहणं फार गरजेचं आहे. काय वेळेला दावीद असं म्हणतो की मला काही पाप असे आहेत ज्याच्याने मला सुख मिळतं है ना. सम सिन्स आर प्लीजिंग सिन्स. व्हॉट शॅल वी डू? वी शुड प्रे टू गॉड, वी शुड कन्फेस टू हिम की प्रभू असे माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी असतील किंवा नसतील मला माहित नाही, पण जर असतील तर तू मला ते दाखव, ते प्रगट कर. कारण तुझ्या येण्याच्या दिवशी मी शुद्ध राहावं, मी निर्दोष सापडावं, कुठलंही दाग आणि कुठलंही दोष माझ्यावर नसावं म्हणून तू मला सहाय्य कर. कुठल्याही पापात मी न सापडावं म्हणून तू मला सहाय्य कर. नाउ आय एम गोइंग टू लीव्ह यू विथ दिस थॉट. विचार करा, येशूचं येणं झालंय. ओके, येशूचं येणं होत आहे आणि तो आलाय. जस्ट ही इज इन द क्लाउड्स एनी टाइम अँड ही इज कमिंग टू टेक हिज चर्च. तो त्याच्या मंडळीला पुन्हा एकदा रॅप्चरमध्ये घ्यायला तो येत आहे. ठीक आहे. जर त्या क्षणी जर आपण कुठल्या एका वाईट कामामध्ये किंवा पापात जर आपण आपलं जीवन घालवत असू किंवा एका पापात आपण अडकलेलो असू, तो कसं होईल? जस्ट इमॅजिन दिस आहे ना की तो येतोय आणि मी त्या वेळेला लबाडी करत आहे कोणाबरोबर तरी फोनवर.
किंवा मी कोणाबरोबर तरी गॉसिप करत आहे, किंवा कोणाला तरी मी खोटं बोललेलं आहे. अँड जीसस कम्स डाऊन इन द क्लाउड्स अँड ही सेज, ओके, दिस बॉय, दिस मॅन, अँड ही सीज ॲट मी अँड ही सेज, मी आत्ता आलो याला घ्यायला आणि आता देखील हा खोटं बोलतोय, है ना? का तो म्हणतो की अशी प्रार्थना करा की तुम्ही पवित्र होत जाल. पेत्र म्हणतो की प्रे दॅट वी मस्ट नाव लिव्ह अ होली लाईफ. सी, आय टेल यू वन थिंग. ज्या वेळेला आपण दोन गोष्टीकडे आपण लक्ष लावू शकतो, एक तर आपण पापाकडे लक्ष लावू शकतो, किंवा एक आपण धार्मिकतेकडे किंवा देवाच्या नीतिमानाकडे लक्ष लावू शकतो. जर आपण फक्त पापाकडेच लक्ष लावलं की अरे हे पाप माझ्याकडनं होऊ नये, किंवा ह्या गोष्टी माझ्याकडनं चुकीच्या होऊ नये, आपण जर त्याच गोष्टीवर कंटिन्युअस फोकस केलं, पापावरच फोकस केलं, तर आपल्याकडनं काय करणार आहे, ते पापच घडणार आहे. पण जर आपण त्याचं रायचियसनेसवर फोकस केलं, त्याचं नीतिमत्व, त्याचं न्यायीपणावर फोकस केलं, देन वी विल बी परस्युइंग हिज रायचियसनेस. म्हणजेच काय, आपण सर्व गोष्टींमध्ये लक्ष कुठं लावू की येशूची इच्छा इथं काय आहे, जी माझ्या जीवनात जे मी केलं पाहिजे, है ना? म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणजे, जर सपोज मला एक फोन कॉल आला आणि मला खोटं बोलल्याने खूप मोठा फायदा होणार आहे. जर मी त्या पापाकडेच लक्ष दिलं की अरे मी खोटं बोललं नाही पाहिजे, आणि नेमकी मला कळतं की नाही माझा फायदा होत आहे ह्याच्यातनं, आणि नेमकी मी खोटं बोलतो, ठीक आहे. पण त्या क्षणी जर मी पापाच्या बद्दल विचार न करता मी देवाच्या नीतिमानाबद्दल विचार केला, रायचियसनेस बद्दल विचार केला, की प्रभू म्हणतो की तू तुझ्या जुन्या स्वभावाला काय केलेलं आहे, ठार मारलेला आहे, आणि आज तू प्रभूमध्ये एक नवीन निर्मिती आहे. तर आज तू त्याच्या स्वभावाप्रमाणे तू चाल, त्याच्या नीतिमत्वामध्ये तू चाल, त्याच्या रायचियसनेस प्रमाणे तू जग. आणि मी विचार केला, देवा तुझं रायचियसनेस तर मला हे सांगतं की तू सत्याने चाल. मी खोटेपणाचा विचार पण करत नाही, मी सत्याचा विचार करतोय. तर मग मी काय करेल, मी सत्याने चालेल ना. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज दॅट वेन यू टेल अ चाइल्ड ऑल्सो टू फोकस ऑन टू थिंग्स, इफ यू टेल हिम नॉट टू डू दिस, ही विल डू दॅट. But if you tell him that do this, this is good for you, then that child will really learn values. आज आपण ही प्रार्थना करूया की देवाच्या येणं इतकं जवळ झालं आहे, इतकं जवळ आलेलं आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये आज त्याला न आवडणारी अशी कुठलीही गोष्ट असेल, कुठलं व्यसन असेल, कुठल्या सवय असतील, कुठल्या पापाचा पगडा असेल, किंवा कुठल्याही प्रकारचे स्वभाव असेल, आय डोंट नो, इट कॅन बी एनिथिंग. सी, नो मॅन इज परफेक्ट, राईट? But that does not give us the authority to sin. है ना? In fact, it makes us all the more humble. ते आपल्याला अजून देवाकडे येण्यासाठी गरज निर्माण करते की अरे मी अजून देखील अशुद्ध आहे, आय नीड क्लेन्झिंग. कुठला व्यक्ती आंघोळीला जातो, जो व्यक्ती स्वतः हे जाणीव करतो, अनुभवतो की अरे मला स्वतःला स्वच्छ करायची गरज आहे. तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ज्या वेळेला आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, इट इज गुड फॉर अस बिकॉज इट ब्रिंग्स अस क्लोजर टू द लॉर्ड. आणि आपण हीच प्रार्थना करूया की ज्या गोष्टी येशूने आपल्याला पावलाद्वारे शिकवलेल्या आहेत, किंवा स्वतः येशू आपल्याला शिकवून गेला, की या गोष्टी तुमच्यापासून दूर असो, या गोष्टींना तुम्ही ठार मारा. आपण प्रार्थना करूया की प्रभूचं येण्या होत असताना आपण त्या चुकीच्या मार्गामध्ये न चालता आपण देवाच्या नीतिमानाच्या मार्गावर चालूया. अँड लेट अस एनकरेज वन अनदर. जर आपल्यापैकी कुठला भाऊ आहे, कुठला बहीण आहे, किंवा कुठली बहीण आहे, किंवा कुठला आपला एका प्रकारचे वडील किंवा एक प्रमुख व्यक्ती असेल, एनी पर्सन इन दिस फॅमिली, इन युअर फॅमिली, इफ यू कॅन सी अ पर्सन समहाउ इज फॉलिंग, टॉक टू देम, एनकरेज देम, यूज द वर्ड ऑफ गॉड. है ना? दुसरं काही करायची गरज नाही, देवाचं वचन जे आहे ना ते वापरायची आपल्याला गरज आहे. असं होऊ नये की प्रभूच्या येण्याच्या वेळेला मी पण बॅकस्लाइड व्हावं. इट्स बेटर टू कीप आवर आईज ऑन द रोड अँड नॉट लुक बॅक. कारण आपण सर्वांनी, प्रभूंनी आपल्याला नांगरावर हात घालायला ऑलरेडी दिलेलं आहे, आपण ऑलरेडी ते धरलेलं आहे, उचललेलं आहे. मग आता मागे बघणं हे शक्य नाही आहे. तुम्ही तर म्हणाल, असं पण असू शकतं, तुम्ही म्हणाल की नाही माझ्या जीवनात तर असं काही नाही आहे, मी तर फार साधं जीवन जगतो. सी, लाईक आय एम टेलिंग यू, रीड कोलोशियन्स चॅप्टर 3. एकदा कलसेकरास ह्याचा 3रा अध्याय वाचूया आपण, आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ना ते एकदा आपण ॲनालाइज करूया की त्या गोष्टींपैकी एक जर गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये असेल ना, तर देर इज अ व्हेरी बिग चान्स दॅट आय कॅन बॅकस्लाइड. आणि सर्वात एक मोठी गोष्ट तर तो म्हणतो काय, लोभ धरणे एका प्रकारचं मूर्तीपूजा आहे, है ना? एनिथिंग दॅट इज टेकिंग द इमेज ऑफ गॉड इन युअर लाईफ, इट इज आयडॉलट्री.
आपण हे प्रार्थना करूया की देवाने त्याच्या येण्याच्या वेळेला हे सर्व हे इथं उपस्थित असलेलं पूर्ण कुटुंब त्यांनी एका वेळेला त्यांनी आपल्याला सर्वांना एकत्रित घ्यावं है ना. अँड प्रे फॉर युअर ब्रदर्स, प्रे फॉर युअर सिस्टर्स, प्रे फॉर युअर फॅमिली, प्रे फॉर युअर नेबर्स, that when God comes, they too may inherit eternal life. Shall we pray?